नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 नोव्हेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आशावादी ठेवण्यात यशस्वी राहाल. या कारणाने तुम्ही परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकाल. सोबतच या कार्यकाळात आपल्या कौशल्य आणि अनुभवावर तुम्ही काम करून त्याचा योग्य लाभ घेण्यात यशस्वी ठराल. ज्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात काही अधिक वाचण्यासाठी नाही, ते काही ऑनलाईन कोर्ससाठी आवेदन देऊ शकतात. यामुळे त्यांना आपल्या क्षमतांना वाचण्याची संधी मिळेल. सोबतच याचे शुभ फळही त्यांना येणाऱ्या काळात दिसेल. तुमच्या चंद्र राशीच्या केतू तुमच्या 12व्या भावात विराजमान असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या आठवड्यात बरेच जातक त्यांच्या पूर्वीच्या आर्थिक संकटातून मुक्त होताना दिसतील. यावेळी आपल्याला हे समजेल की कुटुंबातील सदस्य आणि आपल्या जोडीदाराबद्दल आपण चुकीचे होतो. त्यांनी आपल्या कठीण परिस्थितीत आपल्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या कारणास्तव आपण आपले काही पैसे त्यांच्यावर देखील खर्च करून त्यांचे आभार मानू शकता. उपाय: शनिवारी राहूसाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. हा सप्ताह या गोष्टीकडे इशारा करतो की जर तुम्हाला नोकरीमध्ये बदल करायचा आहे किंवा पेशासंबंधित काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा, तर ही वेळ खूप शुभ वेळ सिद्ध होऊ शकते. अशात घाईगर्दी न करता प्रत्येक निर्णयाला घेऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. या राशीतील ते विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या सप्ताहात नोकरी मिळण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. अशात हार न मानता निरंतर प्रयत्न करत राहा. जर गरज पडली तर तुम्ही आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींची मदतही घेऊ शकता. तुमच्या चंद्र राशीने राहू तुमच्या 5व्या भावात उपस्थित आहे. पूर्वचा सप्ताह तुमच्या मानसिक तणावात वृद्धी घेऊन आला होता, परंतु या सप्ताहात तुम्ही त्या तणावाला दूर करण्याचा निर्णयही घेऊ शकता. यासाठी तुम्ही स्वतःला आराम देण्यासाठी काही उत्तम क्षण आपल्या जवळच्या मित्र किंवा आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करून स्वतःला ताजे ठेवाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त उत्तम आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. पूर्वी तुमच्याद्वारे केल्या गेलेल्या प्रत्येक प्रकारच्या प्रॉपर्टीने जोडलेली देवाणघेवाण या सप्ताहात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही यामुळे आपल्या भविष्याला सुरक्षित करण्यातही बऱ्याच प्रमाणात यशस्वी राहाल. या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक अनुभवी बनवू शकता. उपाय: मंगळवारी भगवान नरसिंहाची पूजा करा. धनु राशी.
या सप्ताहात तुम्हाला उत्तम प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्हाला आपल्या अभिभाविकाकडून आणि शिक्षकाकडून रागावणे भेटू शकते. या कारणाने तुमचा पूर्ण सप्ताह निराश जाण्याची शक्यता राहील. म्हणून आपल्यासाठी उत्तम हेच असेल की आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी सुरुवातीपासून आपली मेहनत कायम ठेवा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याची आणि जवळच्या मित्र व कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसेल. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 3ऱ्या भावात असल्याने तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतीचा वापर केला तर ते बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुम्ही त्याच्याच मदतीने आपले आर्थिक स्थिती उत्तम बनवू शकाल. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. सामाजिक उत्सवात तुमचा सहभाग तुम्हाला समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्काला आणण्याची संधी देईल. अशात या सर्व संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. त्याचा उत्तम लाभ घेण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक चौकशी करू शकतो. यामध्ये जर तुमच्या कामात काही चूक निघाली तर याचा नकारात्मक परिणाम सर्व तुमच्या करिअरवर दिसेल. अशात तुम्ही कुठलेही काम घाईगर्दीत करू नका. त्याला यशस्वीरित्या पूर्ण करा. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन द्या. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.